काही मिनिटात सरसर करत 10 थर रचले, काही मिनिटात विश्वविक्रम केला आणि आत्तापर्यंत ज्या गोष्टीची सगळेच दहीहंडी प्रेमी वाट बघत होते ते म्हणजे कडक 10 थर, तो इतिहास रचलाय जोगेश्वरीतल्या कोकण नगरने। दहीहंडी म्हटली तर पहिलं डोळ्यासमोर येतं ते जय जवान गोविंदा पथक। त्यामुळे सकाळपासूनच सगळ्यांच्या नजरा खेळल्या होत्या त्या जय जवान गोविंदा पथकवर। आणि जय जवान गोविंदा पथक 10 थर रचणारच असे सर्वजण वाट बघत असताना तिकडे प्रताप सरनाईकांच्या संस्कृती प्रतिष्ठानमध्ये कोकण नगरने एकावर एक करत 10 थर रचलेही आणि विश्वविक्रम केलाही। दहीहंडी म्हटलं की जय जवान आपल्या डोळ्यासमोर येतं। एकाच दिवशी 3दा 10 थर लावण्याचा नवा रेकॉर्ड जय जवानने केला। आणि विशेष म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का, जय जवान आणि कोकण नगर हे दोन्हीही पथकं जोगेश्वरीतली आहेत। म्हणजे गोविंदा पथकं वेगवेगळी असतील तरी सराव हा एकाच मातीत झालाय, प्रेरणा ही एकाच मातीतली आहे, ऊर्जा ही एकाच मातीतून मिळालेली आहे। त्याच्यामुळेच की काल दहीहंडीचा हा दिवस विशेष ठरलाय। कोकण नगरने काल 10 थर रचले, पण ते 10 थर रचण्याची प्रॅक्टिस ते 3 वर्ष करत होते आणि त्यांना आत्मविश्वास मिळाल्यानंतरच त्यांनी प्रताप सरनाईकांच्या दहीहंडीत 10 थर रचण्याचा विश्वविक्रम केला। 2012 साली जय जवानने 9 थरांचा विक्रम केला, तेव्हा कोकण नगरने 7 थर लावून दहीहंडीला सुरुवात केली होती। आणि आता सोशल मीडियावरती तुफान व्हिडिओ बघितले जात आहेत ते म्हणजे कोकण नगर आणि जय जवान गोविंदा पथकाचे। आणि विशेष म्हणजे हे दोन्हीही पथकं जोगेश्वरीतील आहेत, त्याच्यामुळे यांचं विशेष कौतुकही केले जाते। पहिले 7, त्याच्यानंतर 8, त्याच्यानंतर 9 आणि आता चक्क 10। तर दुसरीकडे 3दा 10 थर हे वेगळे रेकॉर्डच आहेत। असं असलं तरी स्पर्धा नको, सणच राहिला पाहिजे, सणाची मजा घेता आली पाहिजे, सणामध्ये कॉम्पिटिशन आणलेलं नाही हेच बरे। असं सगळं असलं तरी मुंबईचे हे तरुण आपली नोकरी सांभाळून, आपला व्यवसाय सांभाळून, आपलं कॉलेज सांभाळून रात्री 10 नंतर सरावासाठी जमतात आणि चक्क 3-3 महिने, 4-4 महिने जिद्दीने आणि चिकाटीने हे थर लावण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा जाऊन हा विश्वविक्रम होतो। मुंबईची ही रोजची दगदग सहन करून आणि वेळात वेळ काढून आपल्या सराव करून हा म्हणता विश्वविक्रम रचणाऱ्या या सर्व तरुणांचं माझ्याकडून विशेष अभिनंदन।